महाराष्ट्रातल्या नाट्यगृहांची अवस्था किती बिकट आहे हे पुन्हा एकदा समोर आलंय। औरंगाबादच्या संत एकनाथ रंगमंदिरातील स्टेज आणि मेकअप रूमच्या दुरावस्थेचा व्हिडिओ अभिनेता सुमित राघवननं फेसबुकवर शेअर केला। मोडका स्टेज मेकअप रूम मधल्या अपुऱ्या सोयींची तक्रार त्यानं या माध्यमातून केली। अभिनेता सुमित राघवन आणि अभिनेत्री स्वानंदी टिकेकर हे दोघे 103 या नाटकाच्या प्रयोगासाठी काल औरंगाबादमध्ये होते। काही दिवसांपूर्वी सुमितनं डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहातील व्हीआयपी रूमच्या दुरावस्थेचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला होता। अशीच नाट्यगृहांची दुरावस्था प्रशांत दामले, मुक्ता बर्वे आणि विक्रम गोखले यांनी दाखवली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा औरंगाबादमधला हा व्हिडिओ समोर येतोय। नेमकी औरंगाबादमधल्या नाट्यगृहाची अवस्था कशी आहे हे सांगणारा व्हिडिओ पाहूयात सुमित राघवनचा। आम्हाला असं वाटत होतं की मुंबईचे थिएटर्स गचाळ आहेत, पण मुंबईच्या थिएटर्सना तोड द्यायला औरंगाबादचं हे नाट्यमंदिर पुरेसं आहे। हे आय गेस शिवसेनेचं आहे, इन द सेन्स हो ना, महानगरपालिका कॉर्पोरेशनचं आहे। तर तुम्हाला जरा दर्शन घडवतो। हे म्युझिकचं पिट आहे, ॲक्च्युली पिटच आहे हे, त्यातली अवस्था तुम्हाला दाखवतो। हे बघा, हे बघा, इकडे आम्ही आता परफॉर्म करणार आहोत। हे बघा, आमचे कलाकार मेकअप रूम मध्ये जायला तयार नाही आहेत। स्वानंदी, युअर लाईफ आणि म्हणजे राईट फ्रॉम मेकअप रूम्स नाही, आपण दाखवूया ना आता, सगळ्यांना दाखवूया आपण। हे स्टेज आहे, स्टेजची अवस्था जर तुम्हाला दाखवायची झाली तर हे बघा, इकडे हे बघा, ही आमच्या महिलांची मेकअप रूम आहे। बस, दॅट इज द एंड ऑफ द मेकअप रूम। म्हणजे मेकअप रूम लहान आहे त्याच्याबद्दल प्रॉब्लेम नाही आहे, पण काय इकडे वा 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 वा, शिवसेना जिंदाबाद। टॉयलेट या तुम्हाला जरा हे बघा, इकडे सगळं थुंकून ठेवलेलं आहे। आमच्या बायका या टॉयलेटमध्ये, आय मीन, अरे बापरे, वास। आणि ही आहे आमची मेकअप रूम। हे बघा, इथे आता आम्ही बसून मेकअप करणार आहोत। वाह, क्या बात है, क्या बात है। 12-12 तास प्रवास करून आपण येस, येतो। कलावंत 12-12 तास प्रवास करून आलेले आहेत मुंबईहून, आणि अशा ठिकाणी आम्हाला येऊन परफॉर्म करायचं। सो वेल, दिस इज द स्टेट ऑफ अफेअर्स। आणि आम्ही काम कसं उत्तमच करणं अपेक्षित आहे, नाही का। दरम्यान थोड्या वेळापूर्वी आम्ही सुमित राघवनशी फोनवरून बातचीत केली। यापुढे औरंगाबादेत नाटकाचा प्रयोग करणार नसल्याची प्रतिक्रिया अभिनेता सुमित राघवन यांनी दिली। ज्या ज्या थिएटर्सला, म्हणजे कुठल्याही थिएटरला तुम्ही गेलात तरी हेच आहे, हेच दिसतं तुम्हाला। तर मला काय काय बोलायचं, म्हणजे तरी खुर्च्या दाखवल्या नाहीत। प्रेक्षक जिकडे बसले होते तिथले मागच्या सगळ्या खुर्च्या जवळजवळ तुटलेल्या आहेत। तिकडचे मॅनेजर मला म्हणाले की 55 लाखाचं टेंडर काढलेलं, पण कोणी कॉन्ट्रॅक्टर हात घालायला तयार नाही। औरंगाबादचा जो प्रेक्षक आहे तो काय करतो, त्याला असे घाणीत बसून त्याला नाटक बघायला आवडेल का? पंखा चालत नाही, एसी चालत नाहीये तिकडे, तिकडे सगळीकडे थुंकून ठेवलेलं आहे। तिकडे आमचा प्रयोग जेव्हा होता तेव्हा मी विचारलं तिकडे, अहो इथे साफ कोण करणार? नाही नाही, आता रात्री कोणी येणार नाही साफ करायला। मी असं ठरवलेलं आहे की हा औरंगाबाद मधला माझा शेवटचा प्रयोग होता, मी यापुढे औरंगाबादमध्ये नाटक करायला जाणार नाही।
हा, कारण मला नाही जायचं इतक्या लांब प्रवास करून जायचं आणि मग अशा घाणेरड्या वातावरणात ना मला नाही माझी कला सादर करायची. तर त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांनी एकत्र येऊन बंदी घातली पाहिजे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणी औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांची देखील प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतली. मी मागे हेही सांगितलं की तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी प्रायव्हेटायझेशन करा. आता सगळ्यात प्रायव्हेटायझेशन चाललेलं खाजगीकरण तुम्ही कमीत कमी जे काही, आणि तेही आमच्या इथल्या काही कला रसिकांना मी सांगितलं होत्या मुलांना की तुम्ही हे चालवा आणि तुम्ही चालून त्या ठिकाणी तुमच्याप्रमाणे त्या ठिकाणी तुम्ही फीस वगैरे घेऊन त्याचं काय हे करून तुम्ही हे करा म्हटलं. आता त्यांना रागवून तसे निघून गेले. त्यांनी सांगितलं मी आता कधीच येणार नाही. ठीक आहे, तुमची मर्जी. आमचे रसिक तुमच्या त्या ऍक्टिंगसाठी मुक्तील, परंतु मला या ठिकाणी समजत नाही की आपण इतकं आम्ही करतोय मग शेवटी राग येतो. म्हणजे आम्ही 10 वेळेस सांगून सुद्धा आजकाल काय चाललं तुम्हाला सांगतो या आता राज्यामध्ये, म्हणजे पदाधिकाऱ्यांना किंवा लोकप्रतिनिधीला कोणी विचारण्याचं कोणी ऐकत नाही. फक्त अधिकाऱ्यांचं राज्य चाललं. म्हणजे जे इंग्रजशाहीत होतं ना तसंच चाललंय. हे दुःखाने सांगावं लागतं मला. आणि म्हणून काही जरी झालं तर शेवटी मग आम्ही आमच्या शिवसेना पद्धतीप्रमाणे केलं की मग तुम्ही मग आमचे दिवसभर ते चालवतात. त्या नाट्य क्षेत्रातील लोकांनी सुद्धा एक संघटित करून मुख्यमंत्र्यांना भेटलं पाहिजे. फक्त ते 5% किंवा 10%चं जे घर असतं ते मिळवण्यासाठी सगळे प्रयत्न करतात, पण बाकी स्वतः त्या ठिकाणी असा प्रयत्न करत नाही. हे बरोबर नाही. आणि या सगळ्या प्रकाराबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले आपल्यासोबत आहेत. प्रशांत दामले सर, स्वागत आहे एबीपी माझामध्ये. काही दिवसांपूर्वी याच रंगमंदिरामध्ये तुम्ही हाती झाडू घेतलेला होता, दुरावस्था बघून, या ठिकाणची घाण बघून, आणि आज पुन्हा एकदा सुमित राघवन यांनी सुद्धा या रंगमंदिराचा जो बिकट अवस्थेचा जो व्हिडिओ आहे तो समोर आणलाय. आपली काय पहिली प्रतिक्रिया? नाही, असा बिकट प्रश्न सर्वच बऱ्याचशा थिएटरमध्ये 99% थिएटरमध्ये असा बिकट प्रश्न आहेच. त्यासाठी कायमस्वरूपी आपल्याला काहीतरी मार्ग काढणं फार गरजेचं आहे. कसं आहे की हा दोष कुठल्याही पक्षाचा नाही आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. कारण मागच्या वेळी मी जेव्हा नाशिकच्या बाबतीत मी जेव्हा बोललो होतो त्यावेळी मनसेला वाटलं की मी त्यांच्याबरोबर काहीतरी टीका करण्यासाठी असं म्हणून काहीतरी करतोय. पण ऍक्च्युअली कसं असतं माहिती का, तो प्रशासनाचं काम आहे. प्रशासनाची ही जबाबदारी आहे की जी काही आपल्या हातात आहे ते व्यवस्थित नीट ठेवण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे, कुठल्याही पक्षाची नाही आहे. त्यामुळे प्रशासनाशी संबंधित जी काही मंडळी आहे ती नाटकाला किंवा नाटकाशी संबंधित असावी किंवा नाटकामध्ये किंवा कलेमध्ये इंटरेस्टेड असा तर त्यांचा तो थिएटर चांगल्या ठेवण्याकडे त्यांचा कल राहतो. हे जसं नाट्य व्यवस्थापनाचं झालं तशी कलाकारांची किंवा प्रेक्षकांची ही जबाबदारी राहते की आपल्याकडे जे काही थिएटर आहे ते व्यवस्थित किंवा स्वच्छ राखण्याची जबाबदारी त्यांची पण आहे. पण त्यांची जबाबदारी साधारणपणे 25% आपण जर धरली तर 50% ही जबाबदारी व्यवस्थापनाची आहे की त्यांनी ते व्यवस्थित स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे हा जो प्रकार आहे हा संपूर्ण महाराष्ट्रात सगळीकडेच आहे. पण प्रशांत सर, औरंगाबादमध्ये आता नाटकाचा प्रयोग करणार नसल्याची प्रतिक्रिया आम्हाला थोड्याच वेळापूर्वी सुमित राघवन यांनी दिलेली आहे. तशाच प्रकारचा निर्णय काही अभिनेते किंवा तुम्ही सुद्धा घ्याल? नाही, नाटक न करण्याची मी भूमिका घेणार नाही. आहे त्या थिएटरमध्ये ते स्वच्छ करून जास्तीत जास्त चांगलं करून, कारण कसं आहे मुळात मराठी नाटक लोकांपर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. कारण मुळातच मराठी नाटकांची परिस्थिती म्हणावी तिथे उत्कन्न नाहीये. त्यामुळे आधी ऑलरेडी जी सेंटर्स आहेत ती बंद होत चाललेली आहेत आणि त्यामध्ये अशा पद्धतीने जर आम्ही नाटकाचे प्रयोग करणारच नाही अशी जर भूमिका घेतली तर त्यातून तोटा कलाकारांचाही आहे, रसिक प्रेक्षकांचाही आहे. म्हणजे आम्ही आमची चांगली नाट्यकृती तिथे सादर करू शकणार नाही आणि लोक ती पाहू शकणार नाही. निश्चितच. त्यामुळे मी नाटकाचा प्रयोग औरंगाबादला करणार नाही असं नाही म्हणणार मी. पण जिथे ज्या परिस्थितीत मला तो प्रयोग करायला लागेल त्याबद्दल मी निषेध 100% नोंदवीन. जसं मागच्या वेळी मी स्वच्छता अभियान सकाळपासून आम्ही केलं तसं पुढच्या आता मी गेले 2 दिवसापूर्वी म्हणजे आता 2 आठवड्यापूर्वी औरंगाबादमध्ये 2 प्रयोग केले. नक्कीच. त्यामुळे महाराष्ट्रातल्या नाट्यगृहांची अवस्था किती बिकट आहे प्रशांत सर ते पुन्हा एकदा समोर आलेलं आहे. खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्याकडे सविस्तर प्रतिक्रिया दिलीत याबद्दल.